छान फटाफट आपण क्रिस्पी अशी सुरमई फ्राय बघणार आहोत। तर ते कसं बनवायचं त्याचे साहित्य व कृती आपण पाहूया। तर सुरमई फ्राय बनवण्यासाठी आपण एक वाटण बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे हिरवी मिरच्या घेते, कोथिंबीर घेते, थोडे लसणीच्या पाकळ्या घेते, आलं घेत आहे। तर याची आपण एक छान फाईन पेस्ट करून घेऊया। सुरमई व्यवस्थित मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर त्यावर आपण आता लिंबाचा रस घालून घेणार आहोत, तसंच मीठ लावून घेऊया। आलं लसूण जे आता वाटण बनवलं आपण, आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरचं ते घालणार आहोत, लाल तिखट आणि हळद। आता हे आपण व्यवस्थित सुरमई मसाला व्यवस्थित लावून घेऊया दोन्ही साईडने। तर आता 20 ते 25 मिनिटं आपण व्यवस्थित मच्छी मॅरिनेट करून ठेवलेली आहे। तर आता आपण तिला व्यवस्थित फ्राय करून घेऊया। तर त्यासाठी कढईमध्ये मी इथे तेल घालून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर त्यामध्ये आता आपण जे मॅरिनेट केलेली सुरमई आहे ती सोडून घेणार आहोत। व्यवस्थित आता सुरमईची आपण एक साईड शेकवून घेणार छान क्रिस्पी होईपर्यंत, आणि त्यानंतर आपण ती पलटणार आहोत आणि दुसरी साईड आपण व्यवस्थित क्रिस्पी करून घेणार आहोत। छान अशी आपली सुरमई दोन्ही साईडने व्यवस्थित क्रिस्पी अशी फ्राय झालेली आहे। तर आता हे आपण काढून घेऊयात आणि अशाच आमच्या वेगवेगळ्या नवनवीन रेसिपींसाठी आमच्या मेनू किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अन्न हे पूर्ण ब्रह्म।